धुळे शहरातील रमापती चौक साखर रोड येथे राहणाऱ्या शिवनाथ जगन्नाथ आहिरे वय 70 या व्यक्तीचा मृतदेह जुन्या सिव्हिलच्या बिल्डिंगमध्ये बेवारस स्थितीमध्ये आढळून आला आहे। सदर हा मृतदेह निदर्शनास येताच नागरिकांनी बघण्यासाठी एकच गर्दी केली होती। गेल्या अनेक दिवसापासून जीर्ण बिल्डिंगच्या पायरीवर हा मृतदेह बेवारस स्थितीत पडलेला असल्यानं या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती। तर याकडे रुग्ण प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही काही नागरिकांनी यावेळी व्यक्त केला आहे। तर बेवारस स्थितीत आढळून येणाऱ्या मयताच्या नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे। दुपारी 2 वाजता रमेश दुर्ले हे माझ्या घरी आले। त्यांनी मला कळवलं की तुझे काका शिवीला मृत्यू त्यांचा आढळला होता। तर मग आम्हाला असं माहीत पडलं त्यांचं नाव शिवनाथ जगन्नाथ आहिरे हे तुझे काका लागतात का। मग तिथं चेक केलं, तिथं मला कळालं की ते माझे काका होते। मग आता आम्ही तिथं पोहोचलोय, आता पुढचं काय ते आम्ही बघतो। जगन्नाथ आहिरे राहणार मंगळे रमापती चौक। आम्ही 2 वाजता घरी असताना आम्हाला असा निरोप आला, रमेश दुर्ले नावाचा मुलगा अंबलीत चालव। त्याने असं सांगितलं की मी गोपीला उठवलं त्यांनी झोपेतनं, तेव्हा काकाचं वारले मिलला, एका खोलीमध्ये त्यांचा मृत्यू पडलेला आहे। तर त्यांची वय असं 67-68। त्यांचा व्यवसाय मागून खाण्याच्या शिवाय ते काही करायचे नाही, ज्यांनी दिलं ते खायचे। तर त्यांचे 2 मुलं हे बाहेरगावी असतात, त्याच्याजवळ कोणी नसतं, एकटा फिरतो। त्याची पत्नी त्याची एकटी राहते 30 वर्षापासून, तो स्वतः एकटा 30 वर्षापासून एकटा फिरतो व आमच्यापासून अलिप्त त्याच्यामुळे आज भेटले आम्हाला, ते आज आम्ही विल्हेवाट लावतो। त्यांचं पूर्ण नाव शिवनाथ जगन्नाथ आहिरे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। विविध प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी टोकरेकोडी, महादेवकोडी, मल्हारकोडी व इतर आदिवासींनी आज सकाळी शहरातील एकविरा देवी मंदिरापासून ते मुंबई मंत्रालयापर्यंत संघर्ष पदयात्रेला सुरुवात केली आहे। सदर ही संघर्ष पदयात्रा शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली आहे। अनुसूचित जमाती तपासणी समितीवर न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीशाची नेमणूक करावी, संबंधितांकडे लेखी पुरावा उपलब्ध नसेल तर तसे प्रतिज्ञापत्र घेऊन किंवा DNA चाचणी घेऊन त्या जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र द्यावे, खोटे दाखले देणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा। टोकरेकोडी, महादेवकोडी, मल्हारकोडी समाजाच्या मोर्चावर 2009 मध्ये धुळे येथे झालेल्या अमानुष लाठीचार्जची व गोळीबाराची न्यायालयीन चौकशी करावी। समाजासाठी शहीद झालेल्या भटू कुंवरांच्या परिवाराला भरीव आर्थिक मदत द्यावी। तर यावेळी दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या आहेत। आज आदिवासी टोकरेकोडी, महादेवकोडी, मल्हारकोडी समाजाच्या वतीने धुळे ते मुंबई संघर्ष पदयात्रा आम्ही आयोजित केलेली आहे। ही संघर्ष पदयात्रा 11 दिवसाचा रात्रीचा मुक्काम राहील आणि 12व्या दिवशी मुंबई मंत्रालयाला आम्ही पोहोचणार आहोत। आम्ही गेल्या अनेक वर्षापासून अनेक आंदोलनं केली, आमरण उपोषण, जलसमाधी आंदोलनं, रेल रोको, रास्ता रोको, परंतु आमच्या पदरात 10% न्याय मिळालेला आहे, 90% न्याय अजून मिळालेला नाही आणि तो 100% मिळावा यासाठी आम्ही ही संघर्ष पदयात्रा आयोजित केलेली आहे। याच्यामध्ये शेकडो, हजारो, शेवटी लाखोपर्यंत लोक या पदयात्रेमध्ये सहभाग होतील। आमच्या मागण्या अशा आहेत की टोकरेकोडी, महादेवकोडी, मल्हारकोडी समाजाला जिल्हा गॅजेट, इम्पेरियल डाटा, जनगणना अहवाल, मानववंशशास्त्रज्ञ यांचा जो अहवाल आहे तो आमच्या सोबत आता माझ्या बॅगेत आहे। या अहवालानुसार आमच्याकडे जुन्या नोंदी 1950 पूर्वीच्या बऱ्याच लोकांकडे आहेत, पण बऱ्याच लोकांकडे नाही आहेत। ते पुरावे सुद्धा आम्ही सोबत घेऊन जातोय आणि सरकारला सांगतो की ज्या पद्धतीने कुणबी मराठा बांधवांसाठी जो GR काढला तसा GR तात्काळ आमच्यासाठी काढावा। त्याचप्रमाणे सुरेश धस कमिटीचा जो अहवाल आहे तो लागू करावा आणि गरीब आदिवासींना सेब्रीची जी घरं आहेत ते आदिवासी विभागामार्फत कुठलाही रेशन कार्डाचा पुरावा न घेता जो झोपडीमध्ये त्याला द्यावा आणि त्याचप्रमाणे 2009ला जो आमच्यावर गोळीबार झालेला आहे त्याची आजपर्यंत न्यायालयीन चौकशी झाली नाही, भटू कुंवरांच्या परिवाराला भरीव अशी मदत मिळाली नाही। अशा आमच्या अनेक मागण्या आहेत। या मागण्या घेऊन आम्ही या मंत्रालयावर जातोय। सरकार आपल्या दारी हा उपक्रम आहे पण तो फेल गेलेला आहे। आम्ही सरकारच्या दारी पायी जातोय। आदिवासी समाज लक्षात घ्या।
1950 पूर्वीचा पुरावा नाही म्हणून प्रकरण पेटाळले जाते. मात्र एखाद्या उमेदवाराने 1950 पूर्वीचा जमात नोंदीचा पुरावा दिला तर तो शाही बदल आहे, दप्तरात थाळाकोड आहे असे काही ना काही कारणे देऊन प्रकरण पेटाळले जाते. अनेक वेळा न्याय हक्कासाठी लढा देऊनही न्याय मिळत नसल्याची व्यथा मांडत आदिवासी कोळी समाजाच्या वतीनं धुळे ते मुंबईतील मंत्रालयापर्यंत शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज संघर्ष पदयात्रा काढण्यात आली आहे. रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक अद्वै हिरे अडचणीत आले आहेत. अद्वै हिरे यांना मध्य प्रदेशातल्या भोपाळमधून नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रेणुका सूतगिरणी संस्थेसाठी घेतलेले कर्ज थकवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. अद्वै हिरे यांच्या रेणुका सूतगिरणी संस्थेच्या नावानं जिल्हा बँकेतून 7,46 लाख रुपये कर्ज घेतले होते. सदर कर्जाची रक्कम संस्थेसाठी न वापरता त्या रकमेचा गैरवापर केला म्हणून नाशिक जिल्हा बँकेने हिरे विरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात न्यायालयानं हिरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून टाकला. त्यानंतर हिरे फरार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना मध्य प्रदेशातून ताब्यात घेतला आहे. पालकमंत्री दादा भुसे आणि ठाकरे गटाचे हिरे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. मालेगाव बाजार समितीत हिरे यांच्या पॅनलने भुसे यांच्या पॅनलचा पराभव केला होता. त्यानंतर हिरे भुसे यांचे राजकीय शीतयुद्ध सुरू झाले. त्यातून हिरे यांच्या कुटुंबाविरोधात अचानक पोलीस सक्रिय झाले आहेत. गेल्या आठवड्यात हिरे यांच्या शैक्षणिक संस्थेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. आता जिल्हा बँक प्रकरणात त्यांना ताब्यात घेतला आहे. त्यामुळे या कारवाईला राजकीय रंग आल्याची जिल्ह्यात राजकारणात चर्चा झाली आहे. अद्वै यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळून लावला होता. त्यामुळे अटकेसाठी पोलीस त्यांच्या मागावर होते. बुधवारी भल्या पहाटे भोपाळीतील एका हॉटेलमधून नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अद्वै यांना ताब्यात घेत अटक केली होती. रात्री मालेगाव येथे आणल्यानंतर प्रारंभी त्यांना काही काळ तालुका पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. नंतर रात्री 11 वाजेच्या सुमारास रमजानपुरा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. गुरुवारी सकाळी त्यांना जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयीन एसयू बकिले यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. कर्ज रकमेपेक्षा कमी किमतीची मालमत्ता बँकेकडे तारण देण्यात आली व एकच मालमत्ता 3 वेळा तारण देऊन कर्ज घेण्यात आले असे नमूद करत कर्ज फसवणुकीतील रकमेचा वापर कुठे केला गेला याचा तपास करण्यासाठी 7 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी फिर्यादी पक्षातर्फे करण्यात आली. तर राजकीय आक्षेपातून हिरे विरुद्ध खोटा गुन्हा दाखल झाल्याचा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यावर न्यायालयानं त्यांना 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर यावेळी न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. मालेगाव येथील सेशन कोर्ट बगिले साहेब यांच्या कोर्टापुढे त्यांना हजर केले. या गुन्ह्यामधले जे तपास अधिकारी आहे त्यांनी मिसर साहेब यांनी 7 दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केलेली. त्याप्रमाणे जे रिजनल ऑफिसर आहे जे NDCC बँकेचे त्यांनी मला इंटरव्हेनर म्हणून खास माझी या केसमध्ये नियुक्ती केलेली होती. मी जिल्हा बँकेच्या वतीने युक्तिवाद केला की अद्वै हिरे हे त्यावेळेस त्या NDCC बँकेचे हे ते त्यावेळेस चेअरमन होते आणि महिला सूतगिरणी ज्याची डायरेक्टर व चेअरमन त्यांची आई स्मिता हिरे ही होती. स्मिता हिरे होती आणि त्यांनी स्मिता हिरे महिला सूतगिरणीवाल्यांनी लोनची मागणी NDCC बँकेकडे केली होती. त्यावेळेस त्यांनी कुठल्याही कागदपत्रांची सहनिशा न करता 3 टप्प्यात लोन सँक्शन केलं होतं आणि जे पहिल्यांदा लोनचा हप्ता देण्यात आला त्या लोनच्या पैशातूनच त्यांनी एक जमीन विकत घेतली व तीच जमीन त्यांनी बँकेला NDCC बँकेला मॉर्गेज 3 टप्प्यात जे लोन अमाऊंटचं जे वाटप झालं त्यावेळेस तीच जमीन मॉर्गेज म्हणून यांना बँकेला दिली गेली. ज्या जमिनीची किंमत जी बँकेने जे लोन मंजूर केलं होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने अतिशय कमी होती आणि विशेष म्हणजे कोर्टाच्या निर्देशांची आम्ही महत्त्वाची गोष्ट आणून दिली की जे लोन बँकेने मंजूर केलं होतं NDCC बँकेने त्यापैकी 6 कोटी आणि अजून काही रक्कम आहे ही रक्कम त्यांनी व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँक याच्यामध्ये ती त्यांनी वर्ग केली आणि व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँकेचे जे चेअरमन जे होते ते त्यांचे वडील प्रशांत दादा हिरे हे होते आणि अद्वै आबा हिरे हे सुद्धा ते डायरेक्टर होते. तसंच कोर्टाच्या निर्देशावर आम्ही हे देखील आणून दिलं
की पोलिसांच्या तपासात हे देखील असं देखील निष्पन्न झालेलं आहे की त्यांनी महाराष्ट्रात व इतरत्र देखील काही जमिनी विकत घेतलेल्या आहेत त्या लोनच्या अमाऊंटमधून व तो पैसा जो महिला सुदगिरणीसाठी जो त्यांनी लोन घेतलं होतं त्यासाठी वापरला गेलेला नाही. त्यांनी जी एक मशिनरी वगैरे काही लावलेली होती आणि एकही त्यांनी लोनचा एकही हप्ता फेडला नसल्यामुळे बँकेने कारवाई करून ती जी जमीन जी मॉर्गेज केली होती आणि जी मशिनरीज त्यांनी काही थोड्या प्रमाणात जे त्या जागेमध्ये लावली होती ती बँकेने जप्त केली आणि बँकेने त्याचा ऑक्शन करून ती जमीन आणि मशिनरीज 1,78,00,000 ती विक्री केलेली आहे. परंतु अद्याप देखील त्यांनी अद्वैत आबा यांच्याकडे 32 करोड आणि काही अमाऊंट ही मोठी शिल्लक आहे. ती अमाऊंटचे बेनिफिशरीज कोण कोण आहे, त्याचा फायदा कोणी कोणी घेतलेला आहे, त्या तो पैसा देखील कुठे कुठे वापरला गेला आहे, इन्व्हेस्ट केला गेला आहे, तो पैसा हस्तगत करायचा आहे आणि ते पैशाचा दुरुपयोग कसा गेलेला आहे यासाठी आम्ही 7 दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केली होती. माझ्याकडनं बाजू अशी मांडली गेली की हा गुन्हा दाखल करावा असा ठराव 2018 झालेला आहे. 2018 पासून तर आत्ता मार्च 2023 पर्यंत एक मोठा काळ गेलेला आहे आणि ह्या दरम्यान 2018 जे इन्व्हेस्टिगेशन झालेलं होतं, जे कागदपत्र जप्त करण्यात आलेले होते, जबाब नोंदवण्यात आलेले होते, त्याच्यानंतर 5 वर्षे गेलेली असताना आरोपीच्या कस्टडीची गरज काय, म्हणजे त्यांना कस्टडीत घेऊन काय विचारायचं आहे, कोणी विचारण्यात काहीच अर्थ नाही. डॉक्युमेंट जे आहेत त्याच डॉक्युमेंट सांगणार आहेत, काय केलं आहे काय नाही आहे. पैशासंबंधीचा कर्जासंबंधीचा व्यवहार आहे ते काही कोणाला विचारून पुन्हा काही करणार आहे. डॉक्युमेंटच त्याच्यामध्ये पुरावा होऊ शकतो. तर ह्या प्रकारचं आर्ग्युमेंट मी केलं आहे. यापेक्षा आधी दुसरेही मुद्दे होते, ते मुद्दे सरकारी पक्षाने आणि त्यांना जोडीदार असलेल्या दुसऱ्या खाजगी वकिलांनी जे उपस्थित केले त्याला उत्तर दिलेलं होतं. बऱ्याचशा गोष्टी ज्या रेकॉर्डमध्ये नाही आहेत त्या मुद्द्यावरही आर्ग्युमेंट केलं गेलेलं आहे. वास्तविक असं व्हायला नाही पाहिजे. कुठले मुद्दे थोडं स्पष्ट केलं ते आता सांगण्यात काही अर्थ नाही आहे त्याचं काय, आणि कोर्टाने त्याची दखल घेतलेली नाही आहे. सगळ्या गोष्टीचा विचार करून शेवटी कोर्टाचं असं मत पडलं की 20 तारखेपर्यंत त्यांना गुन्ह्यासंबंधी विचारपूस करण्याकरता पोलीस कस्टडी देण्यात. सर नेमकं हे प्रकरण कधीचं होतं, काय प्रकरण होतं? हे प्रकरण साधारण 2012-13 हे कर्ज प्रकरण हो. आणि कर्ज प्रकारानंतर ज्या व्यवसायाकरता कर्ज घेतलेलं होतं त्या व्यवसायाला काही अडचणी आल्या, त्यामुळे तो व्यवसाय पुढे होऊ शकलेला नाही. तर त्यांचं असं म्हणणं आहे की एकाच सिक्युरिटीवर 3 वेळेस कर्ज घेतलेलं. पण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येक वेळेस कर्ज घेताना जे मॉर्गेज ड्यू करावं लागतं ते त्या प्रॉपर्टीज व्यतिरिक्त आमची वैयक्तिक प्रॉपर्टीसुद्धा या कर्जाच्या परतफेडीकरता बांधील राहील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, नाशिक. हिंदू हृदय सम्राट स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना व युवासेना ठाकरे गटाच्या वतीनं शहरातील भगवा चौक या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर राबवून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आलं आहे. या रक्तदान शिबिरात असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान करून समाज बांधिलकी जोपासली आहे. शिवसेना प्रमुख स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या आज 11व्या स्मृतिदिनानिमित्त धुळे जिल्हा शिवसेना व युवासेनेच्या वतीनं विविध समाजहित उपक्रम राबवले गेले आहेत. भुकेल्यांना अन्नदान, गरजूंना मदत तसेच गरजू रुग्णांसाठी रक्तदान शिबिर असे एक ना अनेक उपक्रम शिवसेना व युवासेनेच्या माध्यमातून राबवले गेले आहेत. धुळ्यात युवासेनेचे पंकज गोरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील भगवा चौकात भव्य रक्तदान शिबिर राबवले गेले आहे. 80% समाजकारण व 20% राजकारण हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सदर हा समाज बांधिलकी उपक्रम राबवला गेला आहे, अशी माहिती ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी दिली आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन
दिनाचे औचित्य साधून दरवर्षी शिवसेना युवासेना व चौकाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते। या रक्तदानात शेकडो युवक विद्यार्थी सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान करत असतात। वंदनीय बाळासाहेबांनी जे कार्य शिवसैनिकांना करण्यास सांगितलं आहे, 80% समाजकारण 20% राजकारण, ते कार्य आज देखील सतत सुरू आहे। शिवसेनेची प्रत्येक शाखा प्रत्येक कार्यालय हे जनसामान्यांचे प्रश्न कसे सुटतील हाच विचार करून कायम सामाजिक उपक्रम राबवत आलेले आहे। आज शिवसेनेच्या माध्यमातून साहेबांना जे कार्य अभिप्रेत आहे ते कार्य आजही सुरू आहे, उद्याही सुरू राहील। जेव्हा जेव्हा जनसामान्यांवर अन्याय होतो तेव्हा शिवसेना कार्यालयाच्या माध्यमातून आवाज उठवला जात असतो। आज रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे, त्याचं समोर सगळ्या गोष्टींचं लक्षात घेऊन आज शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून रक्तदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात युवकांनी इथे रक्तदान देऊन आज वंदनीय साहेबांना आदरांजली वाहिली। या रक्तदान शिबिराला शेकडो रक्तदात्यांनी प्रतिसाद दिला आहे। सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। हिंदू हृदय सम्राट स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे विविध समाज बांधिलकी उपक्रम राबवण्यात आले आहेत। युवा सेनेच्या वतीनं गोरगरीब मुलांना कपड्यांचे वाटप करून गोरगरीब महिला नागरिकांना फराळाचे वाटप करण्यात आलं आहे। बाळासाहेबांच्या अनेक आठवणीवर व शिकवणीवर शिवसैनिक कार्यरत आहेत। आजचा दिवस म्हणजे शिवसेना व युवसेनेसाठी दुःखाचा दिवस। आजचा दिवस युवा सेना धुळे जिल्ह्याच्या वतीनं समाजातील दुःखी व वंचित घटकांना फराळ, कपडे व गरजेच्या वस्तू देऊन बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आलं आहे। भुकेल्याला अन्न, गरजूंना वस्त्र देत शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या 80% समाजकारण व 20% राजकारणाच्या शिकवणीला न्याय देण्यात आला आहे। धुळे शहरातील विविध आदिवासी वंचित वस्त्यांमध्ये गरजू नागरिकांना दिवाळीचा फराळ व कपडे वितरित करण्यात आला आहे। यावेळी शहरातील शिवनेरी चौक येथे स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे युवा सेनेच्या वतीनं पूजन करण्यात आले व त्यांच्या स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला। त्यानंतर शहरातील नगावबारी परिसर, जुने धुळे परिसर, एकतानगर, देवपूर अशा ठिकठिकाणी वस्त्यांमध्ये कपडे व फराळ देऊन बाळासाहेबांना अभिप्रेत असा उपक्रम युवा सेनेच्या वतीनं राबवण्यात आला आहे। आज धुळे युवा सेनेच्या वतीने सन्माननीय वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिवाळीची आदिवासींसोबत आज आम्ही फराळ वाटून कार्यक्रम साजरा केला। 80% समाजकारण आणि 20% राजकारण या साहेबांचा विचारांचा स्मृतिदिनानिमित्त आम्ही अजूनही विचारांचं त्यांचं अवलोकन करत असतो। त्याच पद्धतीने साहेबांनी ज्या सांगितलेल्या मार्गांवर आम्ही काम करत असतो। युवा सेनेच्या वतीने आज धुळे शहरात आदिवासी बंधू जे आहेत त्यांच्यासोबत दिवाळी साजरा करण्याचा कार्यक्रम आम्ही केलेला आहे। यावेळी या परिसरातील रामभाऊ, विनोद भाऊ आणि आमचे सुधाकर भाऊ आणि आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख हरीश भाऊ, माळी युवती जिल्हा प्रमुख सोनीताई सोनार, आमचे जयेश भाऊ, सुमित भाऊ, मनोज भाऊ, आमचे सुमित भाऊ, सर्व कोटेचाळ भाऊ, सर्वांनी येथे सर्वांनी योगदान दिले। हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा 11वा स्मृतिदिनानिमित्त युवा सेनातर्फे शिवनेरी चौक, गली नंबर 7 या ठिकाणी प्रतिमापूजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता। बाळासाहेब ठाकरेंचे जे काही विचार आहेत ते विचार शिवसेना युवा सेना हे सर्व पदाधिकारी ते घेऊन पुढे चालत असतात। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जी काही शिकवण दिली, 80% समाजकारण 20% राजकारण, ते शिकवण घेऊन आम्ही आज युवा सैनिक काम करत आहोत आणि यापुढेही ते शिकवण घेऊन आम्ही काम करत राहू। समाजाचा वसा पुढे असा समाजसेवाचा वसा पुढे आम्ही चालवत राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख सुशील महाजन, महानगर प्रमुख धीरज पाटील, शरद पाटील, भूपेंद्र लहामगे, भरत मोरे, प्रफुल्ल पाटील, ललित माळी, कैलास मराठे तसेच युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश माळी, उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे, युवती सेनेच्या जिल्हा प्रमुख सोनी सोनार, महानगर प्रमुख मनोज जाधव, तालुका प्रमुख गणेश चौधरी, जयेश सोनवणे, अंकुश कांकरिया, सिद्धेश नाशिककर यांसह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।